मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मधून समोर येते। छत्रपती संभाजीनगर मधील एका महिला कीर्तनकाराच्या हत्येप्रकरणी दगडानं ठेचून मारणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज हे सध्या समोर आलेले। दरवाजा तोडताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। चोरीच्या उद्देशानं आरोपी मंदिराचं दार तोडत असल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, दगडानं ठेचून मारणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये जे आहे ते कीर्तनकार महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला होता। मात्र आता या प्रकरणी जे आहे ते आता पोलिसांना एक मोठा पुरावा जो आहे तो हाती लागलेला आहे। त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी जे आहे ते स्पष्ट त्यांचा चेहरा जो आहे तो त्यामध्ये झालेला आहे। त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आले असल्याचे हे आरोपी त्यामध्ये दिसत आहे। तर कुलूप तोडताना आरोपी त्यामध्ये दिसून येत आहे। मात्र चोरीच्या उद्देशाने हे आरोपी जे आहे ते मंदिरात घुसले असल्याचे देखील त्या ठिकाणी या सीसीटीव्ही मधून दिसत आहे। त्यामुळे आता हे आरोपी थेट ते सीसीटीव्ही कॅमेरा देखील काढताना स्पष्ट जे आहे ते यामध्ये दिसत आहे। त्यामुळे या चोरीच्या प्रकरणी जे आहे ते आता कीर्तनकार महिला जी आहे पवार यांची हत्या जी आहे ती झाली असल्याचं मानले जात आहे। त्यामुळे आता पोलीस जे आहे ते या आरोपींचा सध्या शोध घेत आहेत। अंकिता, निश्चित, मात्र हे सीसीटीव्ही फुटेज कशा पद्धतीने समोर आलं आणि आता या आरोपींचा शोध पोलिसांकडून कशा पद्धतीने घेतला जातोय? विजय, नक्कीच अंकिता, जर पाहिलं गेलं तर सदरील चोरटे जे आहेत चोरट्याकडून कॅमेरा फोडण्यात आला होता। मात्र त्याचं जे CDR आहे ते देखील त्या ठिकाणी होतं, ते चोरट्यांना सापडलं नाही। त्यामुळे पोलिसांचा शोध जे आहे ते पोलिसांनी शोध घेतला आणि सदरील CDR जे आहे त्या ठिकाणी मिळून आलं। त्यानंतर या फुटेजची पाहणी जी आहे ती पोलिसांनी केली आणि त्यामध्ये चोरटे हे चोरी करण्यासाठी आले असल्याचे दिसून आले। मात्र त्याच वेळी जे आहे ते महिला त्या ठिकाणी जागी झाली असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आणि त्याचमुळे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी कीर्तनकार महिलेच्या डोक्यामध्ये दगड घालून तिची निर्गुण हत्या केली असावी असं अंदाज जो आहे तो आता पोलीस लावत आहे। आणि याच्या अनुषंगाने आता पोलिसांची वेगवेगळी पथके जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। या सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरट्यांचा चेहरा जो आहे तो देखील आता पोलीस जे आहे ते आता व्हेरीफाय करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता लवकरच आरोपी जे आहे ते अटकेत येतील असा जे आहे ते आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। निश्चित, त्यामुळे विजय, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।